वसमत तालुक्यातील गुंज या ठिकाणी 7 महिला विहिरीत पडून दगावल्यामुळे गुंज या गावावर शोककळा पसरली असून यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत मदत देखील केली आहे। तसेच हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांना बोलावून देखील काय मदत करता येईल ती शासनाकडून लवकरात लवकर करण्यात यावी अशी सूचना देखील आमदार यांनी दिली आहे। नेते मंडळी येतील, भेट देतील, जातील, बोलतील, सांगतील, पण सांगण्यापेक्षा करण्यावर भर देण्यात यावा असेही यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी बोलताना सांगितले आहे। निश्चित त्यांच्या कुटुंबासोबत दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहेत। सगळे काल 7:30ला घटना झाली। 8:30 वाजल्यापासून याच्या गावातलं लहान लहान लेकरू सगळे माणसं, सगळ्या जाती धर्माची माणसं तिथं त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन सगळ्यांना तिथून काढण्याचा प्रयत्न केला। त्यांना वाचवण्यामध्ये सुद्धा 2-3 जण त्याच्यातून वाचलेले आहेत। त्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असो व्यक्तिगत मदत करून आपण करणार आहे, कारण त्यांचे जीवनातून ते उठलेले आहेत। कोणतीही मदत केली तरी तीही हानी भरून निघणार नाही, पण समाजाचं त्यांना सुद्धा समाजामध्ये पुन्हा उभं टाकावं लागेल, त्यांच्या कुटुंबियाला उभं टाकावं लागेल। म्हणून आम्ही काल मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडे मागणी केली आणि तिथं जवळपास 5-5 लाख रुपये त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळालेली, मदत मंजूर केलेली। ती मदत ही कुटुंबी त्यांच्या लेकराबाळांसाठी आपल्याला आता पुढच्या काळामध्ये पण त्यांना शिक्षणाची जबाबदारी असेल, बाकीच्या सगळ्या जबाबदारी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार। मी मोठमोठ्या लोकांना सुद्धा मदत मागण्यासाठी तिथं उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करता येईल, यांच्या कुटुंबाला घरकुल मिळवून देण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे प्रयत्न करायचे, ते आम्ही सगळेजण मिळून करणार। भैया हे अतिक्रमण जे आहे ते 100% काल कलेक्टरला बोललो होतो आपण, त्यांचे अतिक्रमण हे नियमित करून यांना घरकुलासाठी करण्यासोबत आपल्या गावचे सरपंच, माझे जिल्हा परिषद सदस्य, माझे सरपंच आणि सगळीच गावातली मंडळी आहेत की ज्यांनी सगळ्यांनीच एक गाव म्हणून एका जागी हे करतात। हे आमचे माजी सरपंच आहेत, बाकी सगळे कंपनी आहेत, यांनी तिथं या संदर्भामध्ये लवकरात लवकर यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करणार। राज्य शासनाने जखमींना 50,000ची मदत केली, मात्र एक जखमीची तब्येत जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। एका दिवसाचं बिल त्याचं 50,000पेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून मी घेणार, मी स्वतः त्या दवाखान्यामध्ये जाणार आहे, त्यांचं किती बिल लागू आपण शासनाच्या माध्यमातून असू द्या, आम्ही स्वतः त्या बाबतीमध्ये काम करणार आहे। त्या सांगायच्या गोष्टी नसतात ह्या की बाबा आपण आम्ही असं करणार तसं करणार, तुम्ही आता आमची बाईट घ्यायली म्हणून फक्त तुम्हाला सांगायला, कारण आता एवढे लोक यायलेत आणि ते एवढं सांगायलेत की सांगण्यापेक्षा करण्यावर काहीतरी भर द्यावा लागेल ना। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।